श्रीमती शेतरेश्मा माझे एकूण 5 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्याच्यापैकी एक काव्यसंग्रह SAR पुण्यातर्फे प्रकाशित केलेला आहे आणि माझ्या ज्या काव्य वाचन ज्या कवितेचं करणार आहे तो माझा उंच भरारी हा काव्यसंग्रह. त्याच्यातील मी कवितेचं काव्य वाचन करते. या काव्यसंग्रहाला माझ्या जीवन गौरव आणि लातूर भूषण 2 पुरस्कार प्राप्त आहेत. आपल्या माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू अटळ आहे. आपल्याला मरण आहे हे माहित आहे. आपल्याला आपण जेव्हा मरू त्यावेळेस आपल्या घरच्यांचं काय होईल अशी एक काळजी वाटते. पण आपण मेल्यानंतर कुणाचंच काही राहत नाही. अशी माझी कविता आहे. माझ्या कवितेचं नाव आहे क्षणभर करतील शोक. कवितेचं नाव आहे क्षणभर करतील शोक. क्षणिक करतील हळहळ सारे क्षणभर करतील शोक. क्षणिक करतील हळहळ सारे क्षणभर करतील शोक. मरणाऱ्याचे दुःख विसरून पुढेच चलतील लोक. क्षणिक करतील हळहळ सारे क्षणभर करतील शोक. मरणाऱ्याचे दुःख विसरून पुढेच चलतील लोक. पाऊस वारा वादळ वारे चंद्र सूर्य अन नभात तारे. पाऊस वारा वादळ वारे चंद्र सूर्य अन नभात तारे. का थांबतील ते कोणासाठी नित्य नियमाने चमकणारे. सांगा कोणा ऐकू येईल का. सांगा कोणा ऐकू येईल का जाणाऱ्याची हाक. आणि क्षणिक करतील हळहळ सारे क्षणभर करतील शोक. जाणाऱ्याचे दुःख विसरून पुढेच चलतील लोक. कोण थांबेना कोणासाठी. कोण थांबेना कोणासाठी मरणाऱ्याच्या पुढे न पाठी. रीत जगाची जाणाऱ्याला टाटा करतील लोक. रीत जगाची जाणाऱ्याला टाटा करतील लोक. आणि क्षणिक करतील हळहळ सारे क्षणभर करतील शोक. जाणाऱ्याचे दुःख विसरून पुढेच चलतील लोक. अटळ आहे मरणे पण विसरून जातो सगळे. अटळ आहे मरणे पण विसरून जातो सगळे. दाटलेल्या भावनांना रडून करतो मोकळे. दाटलेल्या भावनांना रडून करतो मोकळे. मरणाऱ्याला बघून वाटे मृत्यूचाही धाक. पण क्षणिक करतात हळहळ सगळे क्षणभर करतील शोक. आणि मरणाऱ्याच्या दुःख विसरून पुढेच चलतील लोक. पुढेच चलतील लोक. धन्यवाद.